भीष्मपन केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसियासे शरण जावे शक्ती जीवे नवची तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरिला ऐसियासे शरण जावे शक्ती जीवे नवची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरद्यवरं पुण्डरीकायुधां मनीन्द्रियसमागतप्रतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं हे पायावरी या वारकरी संतांच्या ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बुबळ्या बोलात्या म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामावने काय माझी वाणी मानेल जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्यांचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियत साधा वया भक्ती काज नाईलाज धरित ऐसियासे शरण जावे शक्ती जिव्हे नवंची प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगदवंदे विश्वमान्य सकल संत कंठ श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा भक्तिपर प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट आणि गोड असा अभंग सज्जन श्रोत्यांच्या सेवेकरता घेतला टाळी वाजवा भजन करा विठ्ठला विठ्ठला
गुरुवारायाचा आहे, 4 चरणाचा आहे. पहिल्यासारखा पहिले होता तसा. तिसऱ्या दिवसाच्या सप्त्यातल्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. अभंग बऱ्याचशा लोकांच्या पाठांतरातला आहे, काही लोकांच्या अपरिचित असेल, मी काही लोकांच्या पाहिलेला असेल, काही लोकांच्या अपरिचित असेल, पण आपलाही परिचय देणं काही गरजेचं नाही. देवाचा आणि संताचा परिचय द्यासाठी इथं आलेलं आहे. 2 शब्द बोलायचे असे परिहार देणं असं आहे की सप्ताह हा भव्य आणि दिव्य आहे. सप्ताह लहान आहे का बाबा? या पाणी पावसाळ्याच्या काळात नाही, भव्य दिव्य. 37 वर्ष सप्त्याचं 37वं वर्ष. 37व्या वर्षात तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माया वाटायला आली की तुमच्या सज्जन लोकांच्या दर्शनाचा योग आला. आता या मंडळीचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. आता काही महाराज मंडळीचं नाव मला माहीत आहे, पण परिचित मात्र सर्वच आहे. आजचं कीर्तन जे तुमच्या सज्जन लोकांच्या दर्शनाचा योग जे आलेला आहे ते आमचे हरिभक्तपरायण गजानन महाराज नांगरकर. बरं होते अळ्याल पळ्याल तुम्ही समजून घ्या. गजानन महाराज वेळ. तसेच आमचे हरिभक्तपरायण गुरुजी संदीपजी महाराज मृदंगाचार्य, आमचे गुरुजी श्रीकांतजी महाराज मृदंगाचार्य, नाही नारायणजी महाराज, तुकाराम महाराज, गजानन महाराज काळे, चोपदार बाबा, तुमचं नाव विठ्ठल महाराज. बाकी तुमचे गावातले स्वतः सर्वांच्या चरणी नतमस्तक होतं नाही का. सर्वांचे नावं घेत बसलं तर कीर्तन इथंच व्हायचं नाही का. विनेकरी बाबा आहे, सर्व सौनवाले आहे, भक्ती स्वरूप माता भगिनी आहे, बाहेर घेऊन आलेली पाहुणे मंडळी आहे. लोक असे बसले. आता इथं जागा होती काही काही लोकांले, पण बसले तर बुद्धी हातात असे मशानात बसत असते. 5-25 इकडे, 5-25 तिकडे, 2-4 इकडे, 10-12 तिकडे. बरं कीर्तनात आणि मशानात फरक आहे का? कीर्तन आणि मशान बाबा सारखंच आहे. भव्य आणि दिव्य नियोजन आहे. आमचे आयोजक साहेबरावजी काळे, त्याच्या घरी आमचं आगमन झालं. लोक म्हणते श्रीमंत लोक कीर्तन ऐकत नाही, श्रीमंतही लोक कीर्तनाला राहत नाही. अरे बापरे, मग तर मा बीपीच वाढते. कीर्तनकार म्हणल्यावर आता तुम्हाला कसंही बंधत होतं, पण कीर्तनकारासमोर जमते का? चला असो, राजहंस पक्षी आहे, पण मी एक कावळा आहे. ज्या रस्त्यानं राजहंस पक्षी चालले त्या रस्त्यानं कावळ्यानंही चालणं बंद करू नये. वाटचाल चालू ठेवा. विठ्ठल माता भगिनी पुरुष महादेवाचं स्वरूप असणारे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती बालगोपाल आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आजचे अन्नदाते सकाळ संध्याकाळची त्याच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आजचं कीर्तन हे आयोजक आहे का कोणी असं? गजानन भाऊ काळे आणि मंचक भाऊ काळे. कोणचे? अरे बापा एकदा कोणचे काय टाळी वाजवा यायच्यासाठी एकदा. आणि आजचं जे अन्नदान केलं त्याच्यासाठी टाळी वाजवा. बरोबर. आता करू का कीर्तनाला सुरुवात? कारण बाबा मला जास्त हे असा परिहार देणं मला आवडत नाही. कोणाचे नाव भुलते, कोणाचे घेतल्या जाते, मग काही लोक नाराज होते नाही का. पण चला सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात कर. एकदा सर्वजण भजन करू आणि कीर्तनाला सुरुवात. हरी मंगल भवना राम
त्यांच्या टाळ्या वाजवा. एक डाव आता तुम्ही भजन म्हणा, तुम्ही थांबा, एक डाव सर्व थांबा, बाकीच्या आले म्हणून आता राम सिया राम जय जय राम. बाहेरचे बी गोंधळ होऊ राहिला, जरा साग्या उठल्यासारखं होऊ राहिलं. अशी एका सोयीनं म्हणा राम सिया राम जय जय राम. बापरे, आता आग्या डसल्यासारखं सुरू आहे. थांबा, आता जरा असं पार्टिशन करू आपण. माणसं अलग म्हणा, बाया अलग पार्टिशन करू. पार्टी शिवन मजा येत. माणसं काँग्रेस, बाया बीजेपी, आणि मी अपक्ष पडलो तरी त्याला पहिल्यांदा बाया म्हणा. कारण पहिले प्राधान्य कोणाले? शास्त्रानं कोणाचा मोठेपणा केला? पहिले विशेषण, चांगलं विशेषण, पहिलं विशेषण कोणाला दिलं? बायाले. धन्य माता, नंतर कुडी कन्या, नंतर पुत्र. बायाले दिलं का नाही? शास्त्रानं जर बायाले दिलं तर शासनानं कोणाला दिलं? शासनानं कोणाला प्राधान्य पहिले दिलं? अर्धी तिकीट यायले आहे का आपल्याला? कोणाले? आता यायले पूर्ण फुकट होणार आहे. फुकट झाली की बस स्टँडवर स्वयंपाक करत जा. जेवल्या की बसल्या, जेवल्या की बस. बाबा कायदा आपल्यासाठी आहे, आपण कायद्यासाठी ना. मी नेहमी सांगत असतो, काम असलं तर जात जा, विनाकारण फिरायचं. आपल्याला काय अर्धी तिकीट दिली म्हणून काय फुकटच फिरायचं काही एसटीत नाही. मले नाही होत तर यायले होते, मले कायले होते तर मले होतच नाही बाबा. मी एसटीनं प्रवास करतो, मले त्रास होत नाही. काहून तर तुम्ही लोक कसे आहेत, तुम्ही सीटवर शेले फेकता, खाईले टाकता, बाहेरून टाकता. मी तसं नाही करत. मी घरूनच भात आणि बेसन आणत असतो खालून. लोकांचं लक्ष नसलं की सीटवर फेकून देतो. सर्वेच्या मागून निघतो. कोणी त्या सीटकडे पाहिलं की सर्वेच म्हणते वकलं वाटतं म्हणते कोणतरी. एकही बसत नाही त्याच्यावर, एकही बसत. सर्व्याच्या मागून जातो. तो बेसन आणि भाकर भात असा बाजूला करतो, बसतो. सर्व लोक म्हणते म्हणले पागल आहे वाटते म्हणते. पागल नाही तर काय आहे? इथल्या दुरून येऊन इथे बडबड करणं पागल नाही का गुरुजी? भाजी आहे का नाही? सोन्यासारखे लेकरं सोडून 200-200 किलोमीटर प्रवास करतो. आबा आहे, पाणी आहे, खोटं नाही बोलत. परवाच्या दिवशी आम्ही दोघे बापले कमरत होतो. दोघे बाप तक्तेच उडाले. एक पोराले लागलं, इथं दवाखाना केला, जमलं. त्याच्या मानीपासून गेला, असं मुंडक्यापासून माझ्या डोक्यावरून गेला. फक्त कीर्तन डोक्यावरून नाही गेलं पाहिजे, पण काहीतरी पुण्य आडवं आलं. हे तुमच्या लोकांचा आशीर्वाद. लोक म्हणते मरण टळत नाही, टळते बाबा. हे मृत्यू लोक जरी आहे, पण परमार्थ जर केला आणि निष्कपट परमार्थ केला आणि कोणाचं जर वाईट नाही केलं तर पुण्य आडवं आल्याशिवाय मृत्यू टळत नाही. मृत्यू अटळ आहे, पण पळ्याल सरकते. पळ्याल जगद्गुरु शंकराचार्याचा 3 वेळा सरकला होता. 12व्या वर्षी त्याच्या हातावर मृत्यूची योग होती, अशी रेस होती. पण आईनं पुण्य केलं, परमार्थ केला तर पोराचं आयुष्य वाढलं. 24व्या वर्षी स्वतः परमार्थ केला, जगतभर ज्ञानाचा प्रसार केला. पुढा 12 वर्ष मृत्यू पुढे सरकला. 36व्या वर्षी मात्र मृत्यू झाला. मृत्यू पळ्याल सरकते, टळत नाही. कोणाच्या तरी पुण्याईनं, म्हणून पुण्यही करावं लागते, म्हणून परमार्थ करावं लागते. परमार्थानं पुण्य टळत असते. तुम्ही म्हणता परमार्थ म्हणजे काय? परमार्थाची पद्धत आहे. परमार्थाची असं नाही. काही लोक बाबा बिना माळा घालून साधुवृत्तीचे लोक पाहिले जगात भेटते. विठ्ठल काही लोक कीर्तनात माना डोलू नाही, बाजारात काय आपण घेऊन फिरताना आम्हाला दिसते. विठ्ठल काही लोक कधीच कीर्तन ऐकत नाही, असं नाही समजाव ते वाया गेले, ते वाया नाही गेले. काही लोक कीर्तन ऐकते, असं नाही समजाव हे चांगलेच आहे. असंही गैरसमजच आहे बाबा, हे गैरसमज आहे. आणि मी गैरसमज करायला उभं राहिलो इथं मी पागलच आहे. हो का नाही? पागल नका. सोन्यासारखे लेकरं सोडून इथं बडबड करू. सोन्यासारखे लेकरं आहे आहे, लोखंडासारखी बायको आहे. बाबा गुरुजी बाबाजी काऊन हसवा लागते लोक? इथल्या दुरून आलो, जन्माला आलो त्यापासून लढतच आहे का नाही?
हाय काऊन लढत आहे? 14 लोकातला हेच लोक एक लढका आहे. अतल वितल सुतल मातल रसातल पाताल भू भू स्व जन तप सत्य लोक आणि एक हे मृत्यू लोक. हे मरका लोक आहे. इथं सर्वांना मरा लागते म्हणून लढते लोक. जन्माले आले तेव्हा लढतच आणि जगून राहिले तरी लढतच आणि मरतानी लढत आला लढत गेला. फक्त कीर्तनातच हसायला भेटते. कीर्तनात जर हसलं देवाच्या भजन केलं तर मरतानी हसायल. ज्यानं मरतानी हसते त्याला मोक्ष भेटते. अंतकाळी ज्याचे नाम आले मुकान तू कामने सुख. मराच्या वेळेस हसायचं देवाचं भजन करायचं आणि मोक्ष मिळून घ्यायचं. भगवंतानं दिलेली गॉड गिफ्ट होय. विठ्ठल विठ्ठल. तू मला कीर्तन करायला बोलावलं आम्हाला कायले भजन करायला लावता म्हणत नाही का? सर्वायले मरा लागते म्हणून भजन. सर्वायले मरा लागते म्हणून आमच्या गावचं आमच्या घराशेचं पोट्ट म्हणे मले मरा लागते का म्हणे. आमचा गावचा सरपंच म्हणे मी सरपंच झालो म्हणे मरा लागते का. म्हणलं नरेंद्र मोदी मरणार आहे चिपळा डोळ्या कुठं मिरवतो तू या. विठ्ठल मेला पंजा मेला इकडे आहे का हे चाला. आजा मेला पंजा मेला आप मसना गेला घर आजा परत. काहून हसावं लागते बाबा? टेन्शन आहे लोक. ब्लड सर्क्युलेशन होते. आता लोक कसं मी नेहमी सांगत असतो डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे विज्ञानाचं म्हणणं आहे की आता या काळात आता इथून पुढं 58 वर्षाच्या पुढं 60 वर्षाच्या आत त्या 2 वर्षातनी 100 पैकी 99 लोक पॅरालिस्ट आणि अटॅकनं कॅन्सरनं मरल. हे विज्ञानाचं म्हणणं आहे. काहून हृदयविकार होईल. पण अध्यात्माचं म्हणणं असं आहे संताचं ठल ठल शब्द जर वापरला ठल शब्द हृदयात व्हायब्रेशन निर्माण करतो. ठल शब्द जर वापरला ना सकाळी उठून किंवा संध्याकाळ कधी बी तर हृदयात व्हायब्रेशन निर्माण करते. 100 पैकी 99 लोकांना अटॅक येणार नाही. हृदयात व्हायब्रेशन. आणि अध्यात्म म्हणते त्या ठल शब्दाला जर वी लावला तर विठ्ठल होते. मोक्ष पण भेटते. विठ्ठल विठ्ठल भजन म्हणजे आता कीर्तनाची टाळी वाजवायची. आपलं जास्त तळाका काय केवळ भजन करा. ब्लड सर्क्युलेशन होते. शरीर व्यवस्थिशीर राहते. देवाचं नाव घेतलं तर मन व्यवस्थिशीर राहते. दोन्ही गोष्टी साधवायच्या. 2 in 1. चातो चेणी सांडीजी खंडीजे पैपाने राजहंसे तैसे तुझं ज्ञान विज्ञान वाटून दे. विज्ञानाचाही त्याग करायचा नाही, अध्यात्माचाही त्याग करायचा नाही, शरीराचाही त्याग करायचा नाही, आत्म्याचाही त्याग करायचा नाही. विठ्ठल पण किती काय सांगा बाबाजी. लोक काय सांगितलं की तिथल्या पुरते वाजवत नंतर वाजवत असतात. टाळीचं महत्त्व समजलं नाही म्हणून वाजत नाही. टाळीचं महत्त्व फक्त 3 लोकांना समजलं. एक नारद, एक बळीराजा, एक प्रल्हाद, भक्त प्रल्हाद.
कीर्तन महिमा जाणे बडी, नामस्मरण टाळी, याचक केला वनमाडी. द्वारपाल करून ठेवला होता देव, ब्रह्मांडाचा मालक दरवाज्यात उभा केला होता. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. कारण टाळी वाजवली होती, दान केलं होतं, कीर्तन केलं होतं बळीराजानं आणि कीर्तन केलं होतं भक्त प्रल्हादानं. कीर्तनमय माझाने प्रल्हादू, तोडी येला माया कंदू, कोरडी काष्टी गोविंदू प्रगटला. टाळीची महिमा प्रल्हादाला माहिती आहे का? प्रल्हाद वैकीच आहे. भक्त प्रल्हाद आहे ऐकणी नाही. भक्त प्रल्हाद ते हिरण्यकश्यपू, ते होळी आहे का? होळी ध्यान आहे. होळीनं मांडीवर घेतलं होतं भक्त प्रल्हादाला, आहे का ध्यान? शिमगा म्हणून तर साजरा करतात. शिमगा कोण साजरा करतात? भक्त प्रल्हाद वाचला होता म्हणून. रंगुलाल तेपासून गाट्या घालणं, रंगुलाल. दारू कोण पितं शिमग्याले? काही कारण असेल ना, कारण आहे त्याला. हिरण्यकश्यपूची बहीण मेली म्हणून ते नाराज होते आणि भक्त प्रल्हाद वाचला म्हणून हे खुश होते. त्याचे मित्र भक्त प्रल्हाद वाचला वागीतून म्हणून त्याचे मित्र आनंदित झाले. त्याचे मित्र रंगुलाल करू राहिले. आणि राक्षसाची बहीण मेली म्हणून ते नाराज झाले, दुःखी झाले आणि दारू पिऊ राहिले. ते रागम तेपासून दारू पिऊ राहिले. ते अजूनही पिऊनच राहिले. विठ्ठल विठ्ठल या भक्त प्रल्हादानं टाळी वाजवली होती बाबा. 11 वेळा मृत्यू पळ्या सरकला होता. 11 वेळा 11 प्रयोग केले ते भक्त प्रल्हादावर महाराजचे. कोण? हिरण्यकश्यप. आमचे पुढे नव्हते ऐसे, हेची पिशे निवडले. कोण म्हणत होता? बाप. भजन करणारे लोक पागलच म्हणते का नाही? भागवतात कीर्तनात गेलं की झाली आता साधू झाली, संती झाली म्हणते का नाही लोक? घरदार सोडलं म्हणत नाही का? मला बी म्हणजे माळ घातली तर मला किती त्रास झाला बाबा गुरुजी. माळ घातल्यावर माझ्या मित्राने एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. माय घातली आता साधू झाला, माय घातली बाप कुठं गेला, म्हणलं तो मावशील घेऊन पयाला. अगहूपणा करायचा, अगहूपणा करायचा नाही. तुकोबाराचं सूत्र आहे, एखाद्याला आम्ही देऊ ना, चांगल्या माणसाला आम्ही धोतर सोडून देऊ आणि अगाऊपणा करून तर शिवाजी महाराजाला तयार करून टाळ आणि तलवार फिरवायला लावू. विठ्ठल विठ्ठल भक्त प्रल्हादाचा 11 वेळा मृत्यू सरकला होता. 11 वेळा कढईत टाकलं होतं पण टाळी वाजवणं बंद नाही केली. श्रीमन नारायण नारायण. तेल थंड झालं. जहर दिलं का यादूच्या हाती हिरण्यकश्यपनं. सांग त्याले प्याचं. जहर पिलं, विषाचं अमृत तुझ्या नामे. भगवंताच्या नावानं विषाचं अमृत झालं. विषाचं अमृत. आणि कोरड्या लाकडातून देव प्रगट झाला होता. तो निर्गुण ब्रह्म सगुण वाघाच्या रूपात नृसिंह. जेव्हा नृसिंह भगवान प्रगट झाले होते बाबा, तिथं 3 जण होते, 4 जण. एक भक्त प्रल्हाद, एक लक्ष्मी, एक नारद आणि एक मी. मी नसतो तुम्हाला कोण सांगत होतं? नव्हतो का बाबा? प्रत्येक युगात हाव भक्त प्रल्हाद हे तुकोबारायाचा अवतार होय. आणि देवाचा अवतार पांडुरंगाचा अवतार. आता विटेवर उभा आहे ना तो पंढरीनाथ पांडुरंग. रामायण अयोध्येत हेच पांडुरंग नृसिंह होय भगवान. तुकाराम महाराज प्रल्हाद होय. द्वापार युगात उद्धव होय आणि तेच विठ्ठल कृष्ण होय. आणि आपण द्वापार युगात गवडी होय. आता वारकरी होय. आता वारकरी होय. आणि त्रेतायुगात तेच विठ्ठल राम होते. आणि तुकाराम महाराज अंगद होते, बालीचं पोरग. आपण वानेर होतो. समुद्रावर दगड फेकाले. तुम्ही लहान लहान वानेर असेल, मी मोठा भड्या असं होतो बाबा, होतो. हे लहान लहान पिले होते, तुम्ही मोठे मोठे वानेर होते. हे सीता होत्या, कोणी मंजूधरी होत्या. हे त्यावेळेस होत्या बाबा. येतो जातो आम्ही देवा. भक्त प्रल्हाद आले. लक्ष्मीने विचारलं. लक्ष्मी काय भरली होती? आवेश अवतार आहे ना ते. आवेश अवताराचं दर्शन घ्यायची कोणाची ताकद नाही. अंश अवतार, अंशचा अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण 6 अवतार. मेन 6, नंतर 10, नंतर 24 असे अवतार सांगितले भागवतात. पण मेन 6 आहे. त्याच्यात 2 आहे कला अवतार, 2 आहे आवेश अवतार, 1 आहे अंश अवतार, 1 आहे अंशचा अवतार, 1 आहे पूर्ण अवतार आणि 1 आहे परिपूर्णतम.
परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्ण, पूर्ण अवतार प्रभू रामचंद्र, अंश अवतार ब्रह्मदेव, अंशचा अवतार मरीची, कला अवतार वामन आपलं कला अवतार कपिल भगवान आणि एक व्यास भगवान, आवेश अवतार परशुराम आणि एक नृसिंह। आवेश म्हणजे रागाचा, 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी केली होती परशुरामाने, याले रागच तेवढा आहे। आणि वाघाले किती राग असते, हे वाघ नृसिंह हे वाघाचा अवतार। आवेश अवतार आहे, एवढाले दात, एवढाले केस, एवढं मोठं मोदाळ वाघाचं। तेव्हा लक्ष्मीने विचारलं, लक्ष्मीनं तिथं मी होतो ना, देवाला विचार होते, देवा तुझ्या शास्त्रानं साधूनं पुराणानं वेदानं तुझ्या रूपाचं वर्णन केला, मदनाचा पुतळा, सावळे सुंदर रूप म्हणून, तुझे रूप एवढं चांगलं आहे रे देवा, किती रूप तुझे साजरे जणू चंद्र लाजतो। श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलूनी झाली वेडी, पागल झाली होती, एवढा तू सुंदर आहे। आणि हे वाघा माणसाचा देह धारण केला, हे वाघा माणसं, एवढं मोठं मोधाळ, एवढाले केस, एवढाले दात, तुले तुझ्या क्रिडेटची तुझ्या काही किंमत, तुले काही तुझी इमेज आहे का नाही? तुले लोक सुंदर म्हणते, रूपवान म्हणते, अकराळ विकराळ रूप घेतलं, तुले काही वाटत नाही? नाईलाज धरे कीर्तन करू, नाही लाज पळ्याल सरकाचं, एवढ्यावरच कीर्तन करू, नाही लाज। ज्यावेळेस लक्ष्मीने विचारलं नृसिंह भगवंताने, तुझ्या रूपाचं वर्णन साधू संतांनं वेदानं केलं, एवढं मोठं अकराळ विकराळ जर तुला लाज वाटत, शरम वाटत नाही? तुकोबारा म्हणजे भक्ताचं काम करासाठी देव लाज धरत नाही। कोणतंही काम केल्याशिवाय राहत, देवानं लाज नाही धरली, संतानं लाज धरली, संतानं लाज धरली। कशी? मानव देव धारण करून आलो ना, तर दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे, भजनाशिवाय काही करायचं नाही, लाज धरली। काही लोकांना तर लाजाच सोडल्या ना बाबा, लाजा नाही सोडल्या का? पाना जराशे बाहेर कसे वागते, कीर्तनातच बरं वाटते आपल्याला। एरवी जा बरं, एरवी हाय का लाजा? आता तुम्ही म्हणसा, तुम्हाला कसं माहीत? मी आता अजय एसटीत आलो, एसटीत दारवेऊन बसलो, एका जणाने मोटरसायकल उभी केली, त्याच्यात बाया होत्या बिचाऱ्या मावल्या खिडकीतून, आणि त्यानं रोडवर अशी गाडी उभी केली आणि उभ्याने लग्न करू राहिला। हाय का लाज? हाय का लाज? तसंही माणसानं उभ्यानं लग्न करू नये, आईच्या तोंडात लघवी केल्याचं पाप लागते। समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श, हे धरतरी आपली आई आहे का नाही? हिच्यावर माणसानं जर उभ्यानं लघवी केली तर आईच्या तोंडात लघवी केल्याचा दोष लागतो, आईच्या तोंडात। पण आम्ही करतो तर आम्हाला लोक नियम नाही सांभाळू देत बाबा। आम्हाला मागं एका महिन्याच्या आधी मी यवतमाळच्या बस स्टँडवर बाथरूमला गेलो, बस स्टँडवर बसून लघवी करून राहिलो, एक जण घाई गयाला आणि माझ्या डोक्यावर लघवी करून गेला। तैपासून समयाशी नियम करू देत नाही बाबा। हाय का लाजा?
विनोदातून काहीतरी घ्यायचं. कीर्तनकारांना किती हसवलं याच्यावर लक्ष नाही द्यायचं, महत्वाचं किती सांगितलं याच्यावर ध्यान ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल तसंही शास्त्राचा नियम आहे बाबा. ऐकणारानं कीर्तनकाराच्या तोंडाकडे पाहायचं, तोंडाकडे पाहायचं. मग काय पाहायचं, तोंडातून काय येते, दात पाहायचे. बाबा दात पाहून कीर्तनाला येत नाही माझे लोक. काही काही बाया मग आल्या, मग ते एकमेकीला सांगते पायटी सकाळी होते माय वानाला नव्हता पण गुणाले होता बाई. रातचा कीर्तनकार वानाला नव्हता पण असं म्हणलं की मला लागते मग डीट. मग मी जर गावात सांगितलं मला बाया डीट लावते राजा कीर्तनातले, गावातले लोकांचे भंगार माल आले कोण डीट लावते. डीट वानाला नसते लागत, डीट गुणाला लागत असते. गुणाला लागते ना, गुण चांगले पाहिजे, पाहिजे का नाही. गुण हम रहे ना रहे मोहब्बत रहेगी, दासता अपनी दुनिया कहे. आपण राहिलो नाही राहिलो चालते, आपली कीर्ती राहिली पाहिजे. सूरत से बना ले गोरी है कलैया है गोरने उत्तम चूरे तू कमने का मरने जी उत्तम चूरे. सूरत से कीरत बड़ी बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती रहे कीरत कभी न जाए. मी एकटा या गावात आलो आणि नंतर मेलोय कदाचित आता, तरी तुम्ही नाव घेसाल पुढं. पुढच्या वर्षी माय गेल्यावर चालताबाई फंट्या जाताचा. ते कीर्ती होय, ते कीर्ती होय बाबा. वाचेले महत्व नाही, मनाले किंमत आहे. वाचेले काय किंमत आहे, मनाले किंमत. कीर्ती म्हणते ते म्हणते काय. आता लोक काय जाऊन काय मला तर कधी अपमान करते का कोणी माया मान करते मला ही समजत नाही बाबा. कारण आता पुससच्या स्टँडवर रोजच मला एका बहिणी दहाची नोट दिली दक्षिणा. दहाची नोट दिली, पाया लागली, 10 रुपये दिले. मी म्हणलं कसे काय तर तुम्ही आमच्या गावात आले म्हणे. म्हणलं मी नाही ओळखलं तुम्हाला भाई, तुम्ही कसं ओळखलं, तुमचे दात पाहिले की ओळखू येते. आता काय. आणि म्हणून सांगत असतो शास्त्राचाही तगादा आहे, दात पाहायचे नाही आत पाहायचं असते. शबरीचे जर दात पाहिले असते तर देव गेला असता का शबरीच्या भेटायला. शबरीचे दात किती खराब होते, तिले मंजन नव्हतं काही नव्हतं, पण देव दात पाहत नाही, अंतरीची घेतो. भाव का भूका हूँ मैं, भाव एक सार है, भाव से मुझे देव भेटते पण भावाशिवाय भेटत. नाचुकली चप्पल घ्यायची असली तर भाव द्या लागते, नाचुकले वांगे घ्यायचे असले तर भाव द्या लागते. देव का बिना भावाचा बसला का. विठ्ठल विठ्ठल. संतानं लाज धरली, देवानं नाही धरली, आणि लोकांना तर लाजच सोडली.
बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, नासमज लोकांचं म्हणणं आहे, कीर्तन म्हातारपणी ऐकावं, असा नासमज लोकांचा गैरसमज आहे. कीर्तन तरुणपणी ऐकावं. कीर्तन एखाद्या कीर्तनकाराच्या तोंडातून जर निघालं देशभक्तीबद्दल काही, तर म्हाताऱ्याचं रक्त होते का गरम? होते का? बरं झालं तर पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाणं होते का? नाही. बरं गेले तर तलवार उचलेल का? नाही. त्याच्यासाठी तरणा भाग्यवंत नटे हे पाहिजे असे लेकरं. आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो, देवाच्या दरबारात सत्संगात जात असलं तर तुम्ही नाही गेले तरी चालते, पण तुमचा नातू तरी पाठवत जा. विठ्ठल नाही लाज धरीत, नाही लाज साधा वया. भक्ती काज म्हणजे काम, भक्ती म्हणजे भक्ती, साधनं म्हणजे साधून घेणं. ज्यानं भक्ती केली देवाची, देवानं त्याच्यासाठी कोणतंही रूप धारण केल्याशिवाय. तुम्ही म्हणसाल गळ्यामध्ये तुळशीची माळ, मकर कुंडल, कमरीवर हात, विटेवर उभा, तो ते रूप धारण करून येणार नाही, पण कोण्याही रूपात पाठवून आपलं काम केल्याचे सोडणार नाही. पण आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला त्याची भक्ती, त्याची काय भक्ती करायला लागेल ना. त्याची भक्ती केली ती आल्याशिवाय राहत नाही. आणि लाज धरत, बाकीचे लाज धरल्याशिवाय राहत नाही. रात्रंदिवस कबाळ कष्ट करा लेकरासाठी, म्हातारपणी त्याला आपली लाज वाटते. विठ्ठल चला आमच्याच गावातलं उदाहरण सांगतो. एक पोरगा चांगला शिकला सर, बाजी डॉक्टर झाला. कुठला डॉक्टर झाला? सिजर करणारा, सिजन करणारा डॉक्टर झाला. त्याची बहीण एक दिवस आली गावात डिलिव्हरी, त्याची बहीण स्वतःची. आणि स्वतःची बहीण आली, बाकीच्या लोकांना 9 मास कष्ट लाशून दाव्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाळ तुझी मान आडवं झालं ना लेकरू. भावाच्या दवाखान्यात नेलं. भावानं सांगितलं याचं सिजर करायला तिचं. तर लोक सांगितले घरचे, बाबा त्याचे हे होते, करा ना म्हणे. मग आता तुम्ही करणार आहे म्हणे, बाबू डॉक्टरच आहे. तर मी करत नाही. काऊन करत नाही? माझी बहीण होय. मला लाज वाटते. म्हणजे अरे मरल ते डॉक्टर म्हणे, मेली तरी चालते पण सिजर करत नाही. काऊन तर लाज वाटते. पाठीवर पाय देऊन आलेली, लहानपणी खेळले बागडले, पण ते मरू द्या मेली तर तिचं सिजर करत नाही. काऊन तर लाज वाटते. ज्यावेळेस चोकोबारायची बायको प्रसूती काळच्या वेळेस होती, त्यावेळेस देवानं पांडुरंगानं फाटकं लुगडं नेसलं, फाटकी चोळी घातल्या, फाटक्या चपला घातल्या आणि धावतच गेली. वहिनी उघडा धार नाही. लाज धरली का? लाज येऊ लाज धरत नाही. आपण धरल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आपण सगळ्या गोष्टी बरोबर असल्या की सेवा करतो. थोडीशी कमी उणीव भासली की करत. बरेचसे उदाहरण असे अनुभव येते, खोटं नाही बोल. तरुणपणात एक बोलते, म्हातारपणी दुसरंच बोलते. नाही, सेवा करायची लाज वाटते. जे पत्नी न मागता पाणी आणून देत होती, माहीच गोष्ट, लग्न झाल्याबरोबर मला न मागता पाणी दे, आता मागितलं तरी देत. खोटं नाही बोलत. आता लॉकडाऊनमध्ये आता देऊ राहिली, हे चालू आहे. तर लॉकडाऊनमध्ये कीर्तन बंद होतं. आता नाही आवडत तुमच्या गोष्टी, रागे उठे फडफडून, बाईल म्हणे खरं, मरता तरी बरं, नाशियले घर. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटवी करी कैसी, कुटका देखून शुनी जैसी, हलवी पुच्चासी कुका. निर्धन पुरुषाचे घरी कलहो स्त्री पुरुषा माझारी, निर्भस्तुनी नाना परी दवडी घराबाहेर पुरुषाते. धनवानो का मान है जग में, निर्धन का कोई मान है मेरे भगवान, बता दे निर्धन क्या इंसान. साऱ्या गोष्टी बरोबर असल्या तर पैसे असले तर नाही. तुकडोजी महाराजांना देवासोबत भांडण केलं. पास किसी के हिरे मोती, किसी को एक लंगोटी. देवा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला, काय नाही केला. कोणाले 100 धोतर आहे, कोणाला एकच आहे त्याला 17 गाठी आहे, कोणाले खंडीवर लेकर आहे त्याला राहिले घर नाही, कोणाला 4 मजली बिल्डिंग आहे त्याला लेकरू नाही. कुठे हे दे कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला. कोणाच्या घरी खोबऱ्याच्या तेलाचे पिपेचे पिपे आहे, डोक्या
एकही केस नाही लावा कुठं. कोणाच्या डोक्यावर 4 किलो केस आहे, भांग काढाले कंगवा नाही. संपत्ती आहे तर संतती नाही, आणि संतती आहे तर संपत्ती नाही. दोन्ही आहे, संपत्ती आहे संतती आहे. आरोग्य नाही, इमारत राहते. आरोग्य व्यवस्थिशीर आहे, संतती आहे, संपत्ती आहे, आयुष्यच नाही, अर्ध्या आयुष्यात मरते. एक आहे तर एक नाही, सर्व आहे तर काही नाही. त्यातच नाव आहे दुनिया. त्यातच नाव आहे. दोन गोष्टीनं चालते, त्याला म्हणते दुनिया. चांगला आणि वाईट, चांगला आणि रात्र आणि दिवस, पाप आणि पुण्य. पाप आणि म्हणून करा हरी भक्ती परलोकीय सोडेल यमा. आश किसी का मान जग में निर्धन का कोई मान है मेरे भगवान बता दे निर्धन क्या इंसान है मेरे भगवान बता दे निर्धन क्या. सर्या गोष्टी बरोबर असल्या तर सर आहे का नाही. सदा शृंगार भूषणे नादबाबाचं सूत्र आहे. सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. सर्या गोष्टी बरोबर असले की अन्न आले म्हणते का नाही. आणि अन्नाचं अन्न जर अन्न बंद झालं तर बोहारी अन्नाचं अन्न बंद केल्याशी सोडत. जे बाई म्हणत होती लग्न झाल्याबरोबर तुमचे गाल सफरचंदासारखे दिसते व तुमचं नाक अंगुरासारखं दिसते व मी म्हणलं खाशील त्याच्यात शंभूड असते व. हे कवाचा प्रसंग सर्या गोष्टी. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं. हे धनवंताला मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. सर्व लोक पण कवा, पण देवाचं मात्र तसं नाही. जनाबाईपाशी काही आहे का? आहे का? एकच गोष्ट आहे तिच्यापाशी, भक्ती. भक्ती आहे. काम केलं, लाज धरली, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते ओव्या गाऊ कौतुके तुये नाही लाज धरी. लाज धरत मग आपण काय करावं. आपल्याला जनाबाई सारखी भक्ती होऊ शकत होते का? प्रल्हादासारखी होऊ शकत नाही. पण चांगलं काम तर करता येते. मन की तरंग मारलो बस हो गया भजन. आदत बुरी सुधारलो बस हो गया. भजनाचे प्रकार आहे. नुसते का टाळी वाजवलं म्हणजेच भजन होते का? चांगलं काम केलं तरी भजन होते. स्वकर्म कुसुमाचे विरा ज्ञानोबा म्हणते. आणि कीर्तनकारानं 5 ओळ्या माऊलीच्या सांगितल्या पाहिजे. काहून तर हे ज्ञान आडून देऊन आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन कुठे शिका गुरुजी. मी बी आमच्या गुरुपाशी आमच्या गावात आळंदीला शिक, पण ज्ञान मात्र कुठून आलंय? आळंदीन आलं. आणि प्रामाणिकपणा कायम ठेवायचा. प्रामाणिकपणा माऊलीवर उपकार म्हणून नाही. माऊलीवर उपकार म्हणून नाही, तिच्या भरोश्यावर खातो म्हणून. विठ्ठल विठ्ठल नाही लाज. मग चांगलं काम कोण केलं? चांगलं काम केलं तरी देव आपलं काम केल्याशिवाय सोडत नाही. चांगलं काम करणारा एक महात्मा आहे. मंगल वेळे भूमी. चांगलं कर्मरूपी पुष्प जर देवाला अर्पण केलं तर देव वाटल ते कामं केल्याशिवाय सोडत नाही. नाही लाज धरीत. लाज धरत. चला एक उदाहरण सांग. उदाहरण नाही, अशी घडलेली कहाणीच आहे. पुराणात त्याचा सिद्धांत आहे. दामाजी पंत नावाचा एक भक्त आहे. त्यानं काम चांगलं केलं होतं. कोणतं काम चांगलं केलं होतं? लाखो लोक मरू लागले होते बिना अन्न पाण्याचे. पाऊस नव्हता, पाणी नव्हतं.
आणि बादशाचा दिवाण जे होता कोण दामाजी पंत आणि दामाजी पंताच्या कमरीले चाब्या होत्या गोदामाच्या अन्नधान्याच्या पण बादशाचा आदेश नाही आदेश असल्याशिवाय गोदाम खुल्लं करता येत नाही दिवाणजीचं काही चालते का पण दामाजी पंत भक्त आहे संत आहे साधूचं हृदय आहे बोलत हे न देखवे त्याचं नाव आहे साधू लोकाबद्दल दया येते त्याला साधू म्हणते लोकाबद्दल दया त्याला साधू म्हणते नाही येतो हिताचा कडवडा पडती हाती म्हणून काळा पण जर आपण खुल्ले करून दिले तर बादशाह फाशी दिल्याशिवाय सोडत नाही का सोडते का पण मी मेलो तरी चालते पण लोक वाचले पाहिजे हे साधूचं हृदय आहे हे साधूचं हृदय आम्हाला साधू समजते बाबा लोक समजत नाही का आपल्याला समजत नाही का म्हणजे लोक पाया लागते ना पाया कोणाच्या माणसाच्या लागत असते का साधूच्याच लागत असते ना इथं आता तुम्ही इथं गंध लावलं इथं बुक्का लावला ना इथं काऊन लावला नाकाला काऊन नाही लावलं इथं ज्ञान असते लोक कोण्याच माणसाची पूजा करत नाही त्याच्या ज्ञानाची करते इथं ज्ञान आहे ना नाकात आहे का ज्ञान ज्ञानाची लोक पायाचीच काऊन पूजा करते ज्याची वाटचाल चांगली त्याच्या पायाची ज्याचं आचरण चांगलं त्याची पूजा करत असतील असं म्हणून पायाची नाही तर काही यायच्या बाबतीत तर बोलायचं कामच नाही यायची धडपड तर काही पाहत नाही सवरत नाही धरलं की माया नाकात हळदीचं बोट घातलं होतं पुन्हा करल धडपड कर साधू समजते त्याची एक भावना आहे त्याची भावना आणि त्याच्या भावनेप्रमाणे जर आपण नाही राहिलो त्याच्या भावनेप्रमाणे जर आपण नाही राहिलो त्याच्या पाया लागून घेतल्या तर त्याला लाता मारल्याचा दोष लागते नरकाला जायला लागते विठ्ठल दिले गोदाम खुल्ले करून दिले बादशाला समजलं बादशानं शिपाई पाठवले दामाजी पंतानं गोदाम दिले उघडे करून अनेक सर्व लोकांना अन्नधान्य नेलं लोक वाचले दामाजी पंताले फाशी द्यायला शिपाई पाठवले जसे शिपाई पाठवले पांडुरंगाले समजलं विटेवर विठ्ठलाले त्यानं ताडकन विटेवून उडीच मारली तुम्ही म्हणसाल बादशाह दामाजी पंतानं गोदाम खुल्ले करायचा शिपाई पाठवण्याचा पांडुरंगाचा बीपी वाढायचा काही संबंध आहे का वाढल संबंध लय जवळचा दामाजी पंतानं काम चांगलं केलं का वाईट चांगलं आणि चांगलं काम करणाराले जर फाशी होत असेल तर उद्या चांगलं काम करावं कोण याची दक्षता घेतली पांडुरंग बिनु पद चल हे सुनई बिनु काला कर बिन कर्म करे बिजनाना ताली ताली राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम बिनु पद चल सुनई बिनु काला कर बिन कर्म करे बिजनाना कानानं ऐकू जाते त्याले बिना कानानं तशी विटेवून उडी मारली आणि धावला देव इकडे बिदरच्या बादशाच्या दरबार पण लोक पाया लागू लागले धोतर नेसलं तर लोक पाया लागल्याशिवाय सोडत नाही ते तर पितांबरधारी पांडुरंग आहे त्याच्या लोक पाया लागल्याशिवाय सोडते असे लोक तंगड्यात पडू लागले देवाले वाटलं असे जर पाया लागत राहिले तर माझ्या दामाजी पंताले फाशी दिल्याशिवाय सोडत तिथून निर्गुण झाले निर्गुण म्हणजे गुप्त झाले निर्गुण रूप धारण पण तिथं मात्र मोबदला द्यायला लागते तिथं निर्गुण जमते का आणि तिथं हे पितांबर जमते का मग तिथं कपडे बदलावं लागते म्हणून एक हरिजन सकाळच्या वेळेस काकडा करत होता गड्यात विना हातात चिपड्या आणि सकाळच्या वेळेस भजन उठा सकड उठले उठा साधू संत साधा वचन ऐका त्याच्या दरवाजात निर्गुण काकडा ऐकू राहिले देव दिसत नाही गुप्त आहे पण यमक जुटल्याशिवाय देव प्रगट होत यमक जुटलं पाहिजे आणि भूपाळी चालू झाली आता कुठे माझे चित्त तरी देव प्रगट होत नाही पण यमक जुटलं देखिला देखिला माय देवाचा देव योग्यांना दुर्लभ ज्ञानोबा म्हणते हे बुद्धिरूपी साधनी योग्यांना दुर्लभ तो म्या देखिला 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 माय देवाले वाटलं मी दिसलो देवाले वाटलं
मी दिसलो, मग आता ना गुप्त राहून काय फायदा म्हणून सगुण रूप धारण केला. विना चिपळ्या बाजूला ठेवल्या, दंडवत दंडापरी काही साष्टांग प्रणिपात केला त्या वारकऱ्या. पूर्वी त्याले लोक महार म्हणे, हरिजन म्हणे. आणि त्या वारकऱ्याने सांगितलं, देवा इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्र यातीची स्तविती, त्याला नख दिसत नाही. घरी बसल्या बसल्या विठ्ठल विठ्ठल म्हणतो, तर वीट सोडून इथं माझ्या गरीबाच्या झोपले कसा काय? योगियाच्या धामी ध्यानाला तुळसी, तो तू आम्हापाशी मागे पुढे, तो तू आम्हापाशी मागे पुढे. योगियाच्या धामी ध्यानाला तुळसी, तो तू आम्हापाशी मागे अजून 32 मिनिटं झाले, 28 मिनिटं बाकी आहे. 9 सुरू झालं ना, 28 मिनिटं बाकी आहे. आता मी प्रमाण कमी म्हणतो, तुम्ही म्हणत जा ना, पण जर असे आता कमीच म्हणा. 28 मिनिटामध्ये अभंग सांगायचं आहे नाही का? काय गरीबाच्या झोपडीत आला ती वारकरी म्हणते, माई भक्ती होती, भक्तीत आहे, भक्ती केल्याशिवाय मी दर्शन देत नाही. पण माय काम आहे तुझ्या इकडे, माय जेव्हा तुझं काम माया इकडं. 3 दिवस झाले अन्नाचा कण नाही पोटात, पण म्हणते ते वारकरी 3 दिवस झाले उपच सांग, पण तरी तुझ्याकडे माझं काम आहे, करशील का? त्यांना आरतीच केली. तन मन धन सब ते सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय आई साहेब, तुम्ही हे आरती म्हणत असता का? म्हणत असता नाही? ओम जय जगदीश कधीच नाही म्हणत, पण जाऊ नका. मी नाही म्हणत, मी हे नाही म्हणत तन मन धन, मी दुसरी म्हणतो. जो धावे फल तुके विनसे मन का, सुख संपत्ती घर. कोण सांगत नाही याच सुख संपत्ती घर. विनोदाने सांगत असतो, बाबा देत चला, देत देव दिल्याशिवाय एक दाना पेरला तर 1000 दाणे लावते. पहिले द्या लागते, मग घ्या लागते. पण सर्व इच्छे लोक दातृत्व भाव आहे म्हणूनच सप्ताह होते. इथं दाते लोक आहे म्हणून सप्ताह होते. पण काही काही बाबा काय पुसावं बरं, त्याला त्याचं काही वाटतच नाही. आपण म्हणा एवढा कंजूसपणा चांगला नाही राहिलो, सर्व इथं सोडून झाला. त्याचाही त्याला मोठेपणा, कंजूसपणाचाही मोठेपणा. आता 2 सुना आलत्या आमच्या इथं दिवाळीला, सुना येत असते बसते ना बट्या, ते त्याच्या सासऱ्याचा मोठेपणा सांगे. मा सासरा एवढा जिनगानीचा आहे, एवढा कंजूस आहे, एवढा फायद्याचा आहे. काय करते हो? एकच सुपारी आणली होती, माझ्या लग्न झालं तेव्हा. 10 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, अजूनही तशीच आहे. मी म्हणलं पाहुणे यायला देत नसते का? देते म्हणे. मी म्हणलं कशी? म्हणे सुपारी टांगली म्हणे दरवाज्यात छिद्र पाडून, कोणताही पाहुणा आला की सांगते म्हणे चोकत जाण जात जा. इथले कंजूसपणाची पद्धत असते. एका जणानं तर आमच्या गावात 10 दुकानात नोट नाही चालली, 10 दुकानात. मग कुठंच नाही चालल्यावर मंदिरात चालते फाटकी नोट. भागवतात चालते ना, ती भागवतात शेवटी आरती फिरत असते ना, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. त्याच्यात लोक पैसे टाकते आमच्या इकडे, ₹1 ₹2 इकडे टाकतात. यानं त्या बायात धसला, 100-200 बाया होत्या त्याच्यात धसला. 10 दुकानात चालली नाही, या दुकानात चालते बा. आणि ताटीतनी 10ची नोट फाटकी त्यानं टाकली. जशी टाकली तर शेजारच्या बुडीनं त्याच्याजवळ 500ची नोट दिली. त्याला वाटलं टाकासाठीच दिली, यानं 500ची नोट त्या आरतीत टाकली. बुडीनं दिली पण टाकाली. त्या बुडीला म्हणजे आमची 10ची टाकायची हिंमत होत नाही, तो 500ची कशी टाकली. आणि जशी 500ची नोट आरतीत टाकली, आरतीवाला घरीच पयाला. ती थांबला नाही. ते मरायला थांबणार आहे का? ते भागवतकाराकडे जर आलं देते का भागवतकार?
बजारलेच पाहिला बुडीले म्हणे तुझी हिंमत कशी झाली बुडी म्हणे माई नोय बापा तू आजची काढताना तुझ्याच खिशातली पडली मी तुझ्या जवळ दिली चतुरा तू सर्व इकडे हुशारी करा देवापाशी जंबत शक्तीनं सार एवढी म्हणत जा वर्गणीसाठी म्हणायचं नाही वर्गणीसाठी जर शक्तीनं सार म्हणलं तर मेडिकलमध्ये द्यायला लागते विठ्ठल तन मन धन सब तेरा सब कुछ है तेरा पांडुरंगाने सांगितलं तुझ्या तन मन धनाची मुले गरज नाही मग काय पाहिजे म्हणजे कपडे पाहिजे तुझे कपडे पाहिजे देवा एवढंच धोतर आहे मी काय घालू माय घाल देव काय म्हणते माय कपडे तेव्हा एकदा जातवळासाठी गेला होता जनाबाईची तर तिथं हार भुलला होता वाकई घेऊन गेला होता जनाबाईवर चोरीचा आळ आला होता तिला फाशी देण्यात आली होती पण तिची भक्ती चांगली होती सोडाचं पाणी झालं आता तुझे डायरेक्ट मी कपडे घालू तर मला फाशी दिल्याशिवाय सोडत नाही मग आरती म्हणतं कसा तन मन धन सब मनाच्या वक्ती म्हणतात त्याच्या वक्ती काय बरं देवान त्या वारकऱ्याने सांगितलं तुझ्यासमोर नाही मनाची काय ताकद आहे का ताकद आहे ताकद वर्गणीवाल्यासाठी म्हणता येते की एवढेच घ्या पण दवाखान्यात जमत नाही कोर्टात जमत नाही इथं दिलं तर दवाखाना कोर्ट लागणार नाही विठ्ठल तुझ्यासमोर नाही मनाची काय ताकद आहे पितांबर वारकले रे आणि धोतर फाटक देवाले सर्व कपडे बदलले देवानं फाटकं धोतर फाटकी बांडी तुटक्या चपला मुडकी काठी फाटकी घोंगडी देवानं अंगावर घेतली आणि त्या वारकऱ्याने सांगितलं देवा फाटके धोतरात सुद्धा काय सुंदर दिसतं हिरा चिंधीत जरी ठेवला तरी हिऱ्याची किंमत ते वारकरी पितांबरात होता गारगोटी रेशमात जरी ठेवली तरी गारगोटी ते थांबाले टाइम नाही थांबाले तिथून थेट निघाले तर डायरेक्ट बिदरच्या बादशाच्या दरबारात दरबार भरला तिथे दरबार भरला होता शिपाई आणायला गेले होते दामाजी पंताले फाशी द्यासाठी तिथे दरबारात 3 वारकरी हरिजनाचा पोशाख घातला ना हरिजनाले पूर्वीच्या राजा महाराजाले श्रीमंत लोकांनी जोहार करायला लागे जोहार मायबाप मी संता घरचा महार कुठून गजानन महाराज आमची आजी म्हणत आहे पहिल्यांदा काय सांगू त्या देवाची मात झाला महार पंढरीनाथ जुन्या बाया म्हणे नाही लहानपणी आता आमच्या इकडे बाया भजनात उभ्या राहायचे कीर्तनात म्हाताऱ्या बुड्या काही पोऱ्या उभ्या राहायचे तिकडे आमच्या भागात काही भागात राहायचे ना माझ्या कीर्तनात 2 बुड्या उभ्या होत्या भावाच्या 2 काल्याचं कीर्तन होतं काल्याचं कीर्तन आता काल्याचं कीर्तन म्हणल्यावर आता वृंदावनातलं वर्णन चालू होतं तर बुडीनं उचललं पण हो बाई फुगडी फू दमला सकाळ माझ्या गोविंदा तू रे म्हणलं काल्याला उशीर होते आजी फुगडी राहू दे तर पुढं बसलेला बुडा होता ते म्हणे म्हणत्या म्हणे बुडीले अक्कड बेजा हुशार आहे म्हणे म्हणलं तू मला कसं माहित तर मा संगच होती म्हणे कॉलेजमध्ये तरी म्हणलं बुड्याचं माकडे लक्ष काऊन नाही पुढंच बसला आणि सारखा बुडीकडे पाहून गुणगुण करे कोई जन्नत की मी म्हणलं मा काल्याला उशीर तर होऊ द्या म्हणजे 10 मिनिट उशीर झाला बुडी हुशार आहे म्हणे म्हणलं मन भाजी मन तिनं मग कळवा म्हणलं आलू आणि वांगे त्याची केली भाजी म्हातारपणी केली ते मोठी भाजी बाबा फुगडी हिनं जोडलेलं म्हणलं तिनं म्हणलं राहू द्या आजी म्हणूच नको तर बाजूला बुडी होती ते म्हणे मी म्हणतो म्हणे बुडा म्हणे म्हणू द्या म्हणे हे कॉलेज म्हणे आहे तर संग संग तेही राय म्हणे सैराट सारखी तिली म्हणू द्या म्हणे म्हणलं होऊ द्या मा कीर्तनाचा सत्यानाश
मग एक कडवं तीनही म्हणलं. साखर आणि रवा त्याचा केला शिरा, म्हातारपणी वै गेला तेही मोठा हिरा, बापा फुगडी फुग. म्हणलं तुम्ही माझ्या कीर्तनाचा केला सत्यानाश. मग विनेकरी बाबा होता, तुमच्यापेक्षा लय जग होते, दीड पायावरच होते. मलाच तर वाटते बेगणी लावावं का काय. हे सुंदर असे आमचे विनेकरी बाबा. पहिल्यापासूनच येत असं ना कीर्तन नाही बाबा. नाही आता परवाच्या दिवशी म्हणले नवीन काही लोक मग आपला असा ताल पाहिला बाबा गोपन हे ताल पाहिला लोक मग जोर करते, घरून हकलून दिलेले. 8 दिवसाच्या आधी एक बुडा म्हणे मला येऊ जा म्हणे सप्त्यावर. म्हणलं काय करशील सप्त्यावर आता. घिन्ना म्हणे विना. म्हणलं जवानीत नाही दिसला विना, आता सुद्या नाही भेटल्या म्हणे सुना, म्हणून तुमच्या संग वाजवतो. म्हणलं पहिले पडला संसारात पिन्ना, आता नाही भेटल्या सुद्या. जवानीतच जर घेतला असताना विना तर सुद्याही भेटल्या असत्या सुना. म्हणलं बाबाजी तुम्ही म्हणाय. ज्यानं म्हणलं मग एका जनार्दने नारळात पाणी. म्हणलं जमलं आता नाथबाबाचा शिक्का जनार्दनी म्हणजे. म्हणलं म्हणा असं पाहिजे म्हणलं, म्हणा लागते म्हणलं. पण बुडा का माहीत मला रंगलेला होता म्हणलं. बुडा म्हणे एका जनार्दनी नारळात पाणी, धर्मेंद्रानं बायको केली हे मामाली नाता फुगडी. सर सत्यानाश केला माझ्या कीर्तन. पण करू द्या, ते घ्यायचं नाही. आमचा का थोडा ताल होते का बाबा, होत नाही का. आता हे तुमच्या गावाल्याच वैभव आहे. वाघींचं पिल्लू भेटन, पण वारकरी असे कलाकार भेटत. वाघ भेटले एखाद्या टाइमले पण भेटत. आणि हे तुमच्या गावाल्याचं वैभव आहे, हे तुमचं नाही. तर आमच्या कीर्तनात म्या म्हणा भाग गेला सीन गेला, उभे करून कसे मागचे म्हणे भात गेला शिराला केला म्हणलं सत्यानाश. कारण भाताशिवाय शिर्याशिवाय दुसरे दिसतच नाही ना, पंक्तीच वापल्या ना. तेच गेले सकाळी उभे करून मामांग. मग तीर्थ उठवा उठवा बुडा म्हणे चिलट उठवा. सत्यानाश केलं. हे काय वैभव, हे वैभव नाही का, हे तुमच्या गाववाल्याचं वैभव आहे हे वैभव. आणि खरी सांगू श्रीमंतीतला कमाईतला 10वा भाग तरी धर्मकार्यात खर्च झाला पाहिजे. ते पैसा लक्ष्मीचं रूप धारण करते. आणि जर नाही पैसा धर्मकार्यात खर्च झाला तर पैशाले 2 रूप आहे. लक्ष्मीचं रूप जर धारण करणं धर्मकार्यात खर्च केला तर ते लक्ष्मी देवाले घेऊन येणे, आणि देवाले घेऊन येणं म्हणजे सुख घेऊन येणे. जर धर्मकार्यात खर्च नाही केला तर तेच पैसा माहेरचे रूप धारण करते आणि कलोय निर्माण केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल जुने काही ना काही असते बाबा वंशाचे संस्कार लहानपणचे. आणि ते आपल्या दरबारात जाऊन ते पांडुरंग वारकऱ्याच्या रूपात जोहार माय बाप जोहार. कुठून आला रे, मंगल वेळेवर. कोण पाठवलं, दामाजी पंत. तुझं गाव कोणतं, म्हणजे मी पंढरपूरचा. काय नाव आहे ते, म्हणजे लोक विठू पाटील म्हणते. म्हणजे लोक कायच्यासाठी आला, तुमचा नौकर दामाजी पंत आहे, तुमचा दिवाणी दामाजी पंत आहे. त्या दामाजी पंताचा मी नौकर तुमच्या दिवाणी. आणि कायच्यासाठी आला, तुमचे गोदाम खुल्ले करून दिले ना, त्याचा मोबदला पैसे घेऊन आलो मी. त्याचे पैसे कुठे आहे पैसे. एवढूसा झोरा दाखवला, तेवढूसा उलिसा. मी तिथेच होतो असा उलिस. कारण तिथं होतं म्हणून आता तुमचा काळू का भ्रम, म्हणजे तुम्हाला वाटतं कौलं प्यारते बॉय हे नव्हते. येतो जातो आम्ही देवा सांग. प्रत्येक युगात आपण आहोत, प्रत्येक युगात आपण आहोत. आणि संतानं लिहिलेलं आहे, प्रत्येक युगात आपण हे संताचे पायी. संतावर विश्वास आहे. संतानं जे लिहिलं ते खोटं लिहित नाही. आणि छातीला हात लावून सांगतो की असं की मी तिथंच होतं, एवढा विश्वास संतावर आहे. आणि संतावर ज्याचा विश्वास आहे त्याच्यावर देव कृपा करते, आणि लोकांवर विश्वास करते त्याचा कार्यभाग बुडते. विठ्ठल विठ्ठल.
पैसे का ट्रकच्या ट्रक भरून दिले तरी मोबदला होत नाही. एवढीचा झोरा कुठं घेऊन चालला? त्या पांडुरंगानं सांगितलं फाटक्या धोत्रातल्या, तुमचे नौकर मोजाले ठेवा पैसे. तुम्हाला काय करला की झोरा असो का गाड्या असो, आणि टाक असा झोरा हरलोला. ते झोरा असा पैशाचा, हे सोन्याचे पैसे पडू लागला. सोन्याचे पैसे दिवाणजी मोजून घ्यायला लागले. त्या झोऱ्यात पैसे होते का हातात? पैसे कायच्यात होते? हातात होते. ज्याही थैलीले, ज्याही झोऱ्याले, ज्याही पिशवीले देवाचा हात लागल त्याच्यात अपाट संपत्ती साठवल्या जाते, कारण ते लक्ष्मीचा मालक आहे. विठ्ठल विठोबा रुपये भजन करू. हातवरी करा सगळेजण. थोड्याशा टाइमात आपलं कीर्तन म्हण करा. हातवरी करा ना. मागचे लोक करा ना प्लीज. करा, राहू द्या तसेच रातभर. अशी टाळी वाजवता. धर्म की अधर्म का प्राणियों में सद्भावना, विश्व का गो माता की, भारत माता की, तुका माई की, प्रभु रामचंद्र भगवान अन्नदाते की. हर 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 विठोबा. जय जय प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. पुण्यतिथी संताचीच होत असते नाही का? आणि तुम्ही करता, तुम्ही भाग्यवान. असं पुण्य सर्वाच्या तकदीरात संताची पुण्यतिथी करत जा, देवाची जयंती करत जा, आणि बापाची मायची तेरवी करत जा. आपल्या तेरव्याच होते ना बाबा, होत नाही का? काहून तर आपले कामच तेवढे तेरवी जोगते. जगासाठी झेटले त्याची पुण्यतिथी, जगासाठी झेटले. आणि निर्गुण ब्रह्म सगुण होणार अवतार धारण करते त्याची जयंती नाही. आपली तेरवी. आपण लेकरासाठी जगलो. लेकरासाठी जगणं काही मोठी गोष्ट नाही. जनावरही आपली लेकरं पोचते. जनावरही आपले, म्हणून तर लोक आपली तेरवी नाही करत. पोरग म्हणे आता पुतळा बांधतो म्हणे मा बापाचा. शेजारचा पोरग म्हणे मी त्याला रोज शेण मारील म्हणे. मी म्हणलं काहून शेण मारशील? मला आणली का म्हणे एखाद्या भरेन चड्डी. स्वतःच्या पोरासाठी जगत असेल तर जनावरही जगते. जनावरही जगते. दुसऱ्यासाठी जगून पहा. लोक पुण्यतिथी केल्याशिवाय राहत नाही. देव नाही व्हायचे, देव नाही व्हायचं. माणूसच बनलं तर लोक आपली पुण्यतिथी केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल नाही लाज धरीत, नाही लाज. इथं टाईम थोडंसं राहिला. एक उदाहरण सांगतो, कारण पुढं सरकतच नाही. कारण पुढच्या वर्षी अजून अजच कीर्तन करू तर पुढच्या वर्षी काय खाऊ नाही. पण तरी मी चारही चरण सांगतो एका मिनिटात नाही का? कारण अभंगाचा अपमान होत असते. अभंगाचा अपमान. आणि अभंग सोडण्याच्या भानगडीत मी पडू पण नाही. कोण पडू पण. अभंग सोडण्याच्या भानगडीत पडू नये. आपण सर्वसामान्य जीव आहोत. अभंग काय साधारण महात्म्याचे आहे का? आम्ही वैकुंठवासी आलो. वैकुंठातले लोक आहेत, त्याने अभंग लिहिलेले आहे. सोडण्याच्या भानगडीत पडायचं नाही, सांगण्याच्या भानगडीत पडायचं. अभंग सोडत नसते, अभंग धरत असते. अभंग जर सोडला तर आपण कुठचेच राहत. अभंग सोडायचा नाही. आणि अभंग सोडायची काय ताकद आहे आपली? अमृत अनुभव चांगले 65 ज्ञानेश्वरी ही विद्वानासाठी, योग्यासाठी आहे. आणि हरिपाठ आपल्यासाठी आहे. पण आपल्याला हरिपाठ तरी समजते का? आपण तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणजे तोंडानं हरिमुखे म्हणा असा अर्थ धरला. समाधी भाषा आहे संताची. संताची भाषा अमुकानंच हरी हरी म्हणा असं कशाहून म्हणता? जगात हरीच मुख्य म्हणा असा असेल तर
किंवा हरी म्हणत असताना मुक्यानं म्हणा कलोय करू असा जर असेल तर संताची सांगण्याच्या भानगडीत पळत सोडण्याच्या पळाचं नाही. पण चला थोड्या थोड्या वेळात मी 2-2 मिनिटात दुचारी चरण सांग. नाही लाज धरीत देव लाज धरत नाही. देव लाजच धरत नाही. पण तशी मात्र भक्ती पाहिजे. तशी या प्रभू रामचंद्रानं नाही. आता प्रभू रामचंद्राचा तडाख्या मी लय लावला होता पण आता राजकारणाच्यानं मी बंद केलं. आणि तसाही मी राजकारणाचा माणूस नाही. म्हणजे कोण्या पक्षाचं घेणं देणं नाही. पण मी देवाचा माणूस आहो. मी रामाचा माणूस आहो. मी माणूस कोणाचा देवाचा आहो संताचा आहो. म्हणजे पार्टी पक्षाचं काही करायला लागत. अयोध्येत मंदिर झालं म्हणजे त्याचं कौतुक वाटते. पै असं वाटून घ्यायचं असं वाटू द्यायचं नाही. हे या पक्षाचं आहे का त्या पक्षाचं. आणि अयोध्येत मंदिर होणं हे काही एकट्याचं काम नाही. हे सर्वांचं काम आहे आपलं. हे एकाचं कोणाचंच नाही. आणि हे कवाय बांधू शकतो आपण. अयोध्येतच काय आपण तर कुठेही मंदिर बांधायची ताकद आहे नाही का. आहे का मारू का शेर काही वाईट वाटणार नाही. आपल्या तेवढी पावर आहे. आपल्या कोण्या पक्षागिक्षाचं घेणं नाही. आपल्या तेवढी पावर आहे. आपण अयोध्येतच मंदिर बांधतो असं नाही. आपण कुठेही मंदिर बांधू शकतो. हम तो गुलाब को भी कमल बना देते. हम तो गुलाब को भी कमल बना देते. हर जगह भगवा लहरा देते. अयोध्या की क्या बात करते. हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते. हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम. आता काय म्हणत असतात पोरं जय जय श्रीराम म्हणत ना का. पहिले तर गेल्या वर्षी तर दुसरंच म्हणे आमच्या बाप्पानं गणपती आणला. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. हे होतं. आता नाही. आता जय जय श्रीराम नाही. बनाएंगे मंदिर मनाचे दिवस गेले. बन गया मंदिर मनाचे दिवस. चला जय जय श्रीराम. प्रभू रामचंद्र भगवान जय श्रीराम. जय श्रीराम. मेरे भारत का कलियुगातली 22 जानेवारी दरवर्षी 22 जानेवारीने राम उत्सव साजरा करायचा. दरवर्षी 22 जानेवारी राम उत्सव. आणि जर नाही केला हे जरी नाही कालो अरे दुसरा हे जरी नाही
हे नाही ऐकलं, कीर्तन नाही ऐकले, देवाचं नाव नाही घेतलं तर उद्या दुसरा येईल. कोण येईल? यम येईल ना, काळ आणि बांधून देईन ना. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, पिंगळा माघारी बोलो तो देखा, पिंगळा माघारी बोलो तो देखा, पिंगळा. टाईम कमी राहिला नाही लाज, साधा वया तुकोबा राय असे अभंग लिहू राहिले, अभंग सांगू राहिले, असे कीर्तन करू लागले. असं गृहीत धरू की त्या कीर्तनात एक माणूस उभा झाला, असं गृहीत धरू. अंदाज, अनुमान. का हो तुकोबा राय, देव लाज धरत नाही, गोष्ट खरी आहे, काम केल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही जनाबाई सारखी भक्ती करू शकत, आम्ही दामाजी पंतासारखं काम करू शकत नाही, स्वतःच्या जीवाची बाजी आम्ही लावू शकत नाही, आम्ही चोकोबारायासारखी भक्ती करू शकत नाही, ना भक्त प्रल्हादासारखी भक्ती करू शकत नाही. आम्ही सर्वसामान्य जीवानं काय करा. तर तुकोबाराय म्हणते की तुम्ही सर्वसामान्य जीवानं जे देवानं त्या भक्तासाठी लाज नाही धरली, कामं केले, त्या नाही लाज धरणाऱ्या देवाले सर्वसामान्य जीवानं शरण जाऊ. ऐसी 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 शरण जा. शक्ती जीवे ते कोणाचाही तिरस्कार करत नाही, स्वीकार केल्याशिवाय राहत. ऐसी अशी म्हटलं की कैसी अशी शब्द निर्माण होते ना. असं म्हणलं की कसं, ऐसी अशी म्हणलं की कैसी आहे. कैसी अशी शरण जावं. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविले, प्राण हलव जो जगात. ऐसी अशी यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही साई गुणवरी वसती जेत म्हणून तो भगवान. ऐसी अशी चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो. ऐसी अशी तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू. ऐसी अशी बहु आहे करुणावंत अनंत हे. ऐसी अशी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव. ऐसी अशी शक्ती जीवे नव. काय करते होते तिसरे चरण एका मिनिटातच सांगतो. चौथं शेवटच म्हणजा आपली चाल म्हणजा. चाल म्हणाले झालाय 10-5 मिनिट उशीर तर काही घोर चाल. मी 11 वाजता माया कीर्तन बंद करतो, 5 मिनिट तुम्हाला 10 मिनिट चालेल. फक्त तुम्ही चाला चाला म्हणू नका. ऐसी असे शरण. मग अशा देवाले जर आपण शरण गेलो तर काय करत, ते त्याची किंमत कमी करत आणि आपली किंमत वाढवावी. असा काय सिद्धांत आहे सांगा नाही का. भीष्म पण केला धनुर्धरा. भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली होती पांडव मारील नाही तर देवाले शस्त्र उचलाले. पांडव मारील नाही तर भीम. पण अर्जुनाचं रक्षण केलं आणि देवानं प्रतिज्ञा केली होती 4 गोष्टी सुचल्या तर सांगेल. रथावरचे घोडे हाकलील, शस्त्र उचलणार नाही. पण अर्जुनाच्या जीवावर आलं आणि पितामह भीष्माचार्य मा भक्त होय, त्याची प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी अर्जुनाचा जीव वाचासाठी स्वतःची प्रतिज्ञा तोडली, चाक घेऊन धावला. देव चाक घेऊन धावला. तेव्हा कोणता प्रसंग घडला माहिती आहे? तुम्ही नसेल तिथं, मी होतो. खोटं नाही बोलू, होतो. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी तिथं होतो. दुर्योधन नाचला होता त्यावेळेस. पितामह भीष्माचार्यावर जेव्हा शस्त्र घेऊन धावले देव, ये क्या गजब किया रे कृष्णा तेरी बातें कोई राधे. काय गोष्टी करत होता. शस्त्र उचलणार नाही म्हणत होता. शस्त्र उचल तेरी बातें कोई राधे. ये क्या गजब किया रे कृष्णा कभी पर्वत उठा लिया कभी माखन चुरा लिया कन्हैया रे कैसा सिला दिया. कभी रावण को मारा कभी कंसन को छोड़ा कभी रण छोड़ के भागा कभी झूठे बेर खाया. स्वतःचा अपमान केला, पितामह भीष्माचार्याचा मान केला. देव दूध आहे तरी पाणी होते आणि आपण पाणी आहे तरी आपल्याला दूध केल्याशिवाय. त्याला अर्ध्याच मिनिटाचं उदाहरण सांगतो. अर्ध्या मिनिट. इकडे गाई म्हशी आहे का? गाई म्हशी
हाय गाई म्हशी दूध देते का? देते का? आमच्या इकडलं काढल्याशिवाय देत नाही. आमच्या इकडे काळा लागते. इकडे देते का? इकडे बैल आहे का? बैल सर आहे का इकडे? कुत्रे आहे. कुत्रे आहे का इकडे? बैल पोयाले पूजा करत असेल बैलाची. पोयाच्या दिवशी घरी गेलो, माया खांद्याला साबण लावली घरच्या बैल, पाणी टाकलं गरम गरम. मी म्हणलं कुकून दिवस निघाला तर बैलाचा सण आहे म्हणे. आहे का इकडे बैल? कुत्रे नसेल इकडे. कुत्रे आहे का? कुत्रे एक दिवस वावरातनी कपास पराठीच्या बोंड्या खाल्ल्या वानेर आहे ना. पोरग त्याच्या मायले म्हणे आमचं आई म्हणे कुत्रं पोसा लागते म्हणे. आता वानेर बोंड्या खाते तो बाप असल्यावर काय पोसा लागते म्हणे. आहे का इकडे कुत्रे? गदे बरं जाऊ द्या. सांग गाई म्हशी आहे इकडे. दूध काय लिटर आहे इकडे? 60 रुपये 70 रुपये धरा. 70 रुपये लिटर दूध. आणि पाणी फुकटच आहे. आता ते जाऊ द्या बस स्टँडवरलं, पण पाणी फुकट आहे का नाही? पाणी फुकट आहे आणि दूध 70 रुपये लिटर आहे. पण 1 लिटर दूध घ्या आणि 1 लिटर पाणी घ्या. दूध आहे परमात्मा आणि पाणी आहे भीष्माचार्य. 1 लिटर दूध 70 रुपयाचं खपते. पाणी फुकट आहे लिटरभर आहे फुकट. पण हे पाणी जर या दुधात टाकलं तर आता 2 लिटर दूध झालं. आता 2 लिटर दूध झालं. पण पाण्याचं दूध आहे म्हणल्यावर 70 रुपयानं खपत नाही, 40 रुपये. 40 रुपये दुधाची किंमत कमी झाली आणि फुकट जाणारं पाणी 40 रुपयानं खपू राहिलं. अर्जुनाची पितामह भीष्माचार्याची कीर्ती वाढवली, स्वतःचा अपमान केला. दुधाचा अपमान झाला, देवाची प्रतिज्ञा मोडली. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले ऐसी याशी शरण जावे. अनेक उदाहरणं तुकोबारायच्या साक्षीले आले आणि त्या परमात्म्याचं कार्य अनुभव आलेलं म्हणून तो परमात्मा तुकोबारायनं चित्तामध्ये धारण केला. अभंगाचं शेवटचं तुका साक्ष हाती आणि तो म्या चित्ती धरी येला ज्ञानेश्वर. तुका
शक्ती